जागतिक ग्राहक चळवळ दिनाचा 15 मार्चचा दिवस आहे। या कार्यक्रमाची सुरुवात अमेरिकेतून झालेली आहे। केनेडी या अध्यक्षाने या कार्यक्रमात मला वाटतं 1862 साली त्यांनी हा मुद्दा मांडला त्याच्यात आणि त्याच्यामुळे त्यांनी ग्राहक चळवळीसाठी सुरुवात झाली आणि तो आता आपल्या देशात पण रुजलेला आहे। आपल्या या ग्राहक चळवळीचा मुख्य उद्देश एवढाच आहे की जे चुकीचं घडतं आहे त्याची ग्राहकांना जाणीव करून देणं हाच आपला उद्देश आहे। त्याच्यासाठी आपण कोणाला दोषी ठरवू शकत नाही, पण जर चुकीचं घडत असेल तर ते प्रशासनाच्या निदर्शनास आणून देणं हे आपलं काम आहे। तसंच आपल्या सगळ्या ग्राहकांना या गोष्टीची जाणीव करून देणे हे पण आपलं काम आहे आणि त्यासाठीच हे ग्राहक चळवळ बिंदू माधव जोशी यांच्या पुढाकाराने सुरुवात झाली आणि त्याप्रमाणे आपण सर्वांनी जागरूक राहायचं आहे आणि जर कुठे अनिष्ट काय असं घडत असेल किंवा चुकीच्या पद्धतीने एखादा व्यापारी म्हणा किंवा एखादा कर्मचारी म्हणा काम करत असेल तर ती त्या कर्मचाऱ्याला किंवा त्या व्यापाऱ्याला जाणीव करून देणे आणि ती प्रशासनाच्या लक्षात आणून देणे हे आपलं काम आहे। ते आपण इथून पुढे जागरूक राहून करूया। एवढे सांगून मी माझे 2 शब्द। आज आपण इथे जागतिक ग्राहक दिन हक्क दिन या निमित्ताने जमलेलो आहोत। या दिनाचा मुख्य उद्देश म्हणजे हा जगामध्ये सर्वत्र साजरा केला जातो आजचा दिवस। प्रत्येक जण हा ग्राहक असतो, जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत हा प्रत्येक जण ग्राहक असतो, पण हा ग्राहक संघटित नाही। संघटित नसल्यामुळे त्याच्यावर वारंवार आपत्ती निर्माण होते, त्याला त्रास भोगावा लागतो आणि म्हणूनच हा दिन साजरा करण्याचा उद्देश हाच आहे की त्यांना ग्राहकांना जागृत करणं आणि त्यांचे हक्क काय आहेत हे त्यांच्यापर्यंत पोहोचवणं। आता हक्क म्हणजे आपण ग्राहक हा राजा म्हणतो। ग्राहक हा राजा काय आहे तर त्याच्या भोवती सगळं वलय निर्माण झालेलं आहे। त्याने जर वस्तू सेवा खरेदी केल्या नाही तर त्या कोण घेणार? त्यामुळे प्रत्येक कंपनी म्हणा, जो उत्पादक आहे तो म्हणा, याला त्या राजाला खुश करावं लागतं, पण कधी कधी खुश करता करता आपला नफा मिळवण्यासाठी तो वेगळ्या पद्धतीचा वापर करतो, त्याच्यावर त्याची फसवणूक करतो आणि आपण जास्त नफा कमवण्याचा प्रयत्न करतो। पण नफा कमवत असताना त्याचा विचारच केला जात नाही की त्याच्या जीविताला पण त्याचा काही परिणाम होईल। तर हे होऊ नये म्हणून आपण हे आता दिन साजरा करून त्यांना हक्क सांगण्याचा प्रयत्न करत आहोत। जे आपण वस्तू किंवा सेवा खरेदी करतो, वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आहेत, वस्तू सगळ्याच आहेत ते प्रत्येकालाच माहिती आहे। सेवा पण वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत, त्यामध्ये बांधकाम सेवा असेल, तुमची पोस्टाची सेवा असेल, बँकांची सेवा असेल, इतरही कुठल्या अनेक प्रकारच्या सेवा आहेत। ज्या सेवा कुठल्या तर ज्या तुम्ही विकत घेतलेल्या आहेत आणि त्या पुन्हा विक्री करायच्या नाही, किंवा तुम्ही वस्तू विकत घेतलेल्या आहेत पण त्या पुनर्विक्री करायच्या नाही, अशा वस्तू ह्यासाठीच तुम्ही न्याय मागू शकता। हा न्याय मागण्याचा तुम्हाला अधिकार आहे, पण ह्या 2 वगळून म्हणून प्रत्येकाने त्या वस्तू घेताना किंवा त्या सेवा निवडताना त्याची पूर्ण माहिती घेण्याचा त्याला अधिकार आहे। कोण म्हणू शकत नाही तुला हे मी देणार नाही, हे मी तुला सांगणार नाही, तू हवं तर घे, असं कोणी उत्पादक किंवा सेवा पुरवठादार करू शकत नाही, कारण त्याला ह्या कायद्याने तो हक्क दिलेला आहे आणि त्या हक्काची तुम्हाला जाणीव व्हायलाच पाहिजे आणि तुम्ही त्या हक्कासाठी आग्रही राहायला पाहिजे। तुम्ही म्हणालात नाही तो सांगतोय व्यापारी किंवा तो सांगतोय सेवा पुरवठादार म्हणून मी ऐकेन आणि मी तेच घेईन, तो सांगतोय ही वस्तू घे, नाही, मला वस्तू वेगवेगळ्या तपासून बघायचा अधिकार आहे, मला त्या वस्तू माहिती घेण्याचा अधिकार आहे, कारण सुरक्षितता हा सुद्धा एक ग्राहकाला दिलेला अधिकार आहे।
त्याला ग्राहकाला त्या वस्तूपासून त्या सेवेपासून सुरक्षितता मिळाली पाहिजे. नुसतं त्याला दिलं आणि वाऱ्यावर सोडलं असं होत नाही. घेतलेली आहे त्याच्यासाठी ग्राहक संरक्षण कायदे आहेत. त्या कायद्याच्या आधारे तुम्ही ती न्याय मागू शकता. जर तुम्हाला असं कोण फसवत असेल, तुम्ही जी तालुका स्तरावर कमिटी असते तिथे सांगू शकता. तिथे तुम्हाला नाही काय उपयोग झाला, तुम्ही जिल्हा स्तरावर आयोगाची स्थापना केलेली आहे, तिथे तुम्ही न्याय मागू शकता. तर अशा प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक स्तरावर अशा उपाययोजना केलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे त्या सर्व हक्क तुम्हाला दिलेले आहेत. माहितीचा अधिकार आहे, शिक्षणाचा अधिकार आहे. ग्राहक शिक्षण म्हणजे हे शिक्षणच आहे एक प्रकारचं. आम्ही आता जे तुम्हाला सांगतोय त्याच्यात जे कोण ग्राहक असतील त्यांनी अजून आपल्या आजूबाजूच्या लोकांना सांगा. हेच एक ग्राहक शिक्षणाची चळवळ आहे. ही अशी ते दिन साजरे केल्यामुळे आपोआपच आपल्याला त्या गोष्टीतून पुढे पुढे माहिती घेता येते आणि ती माहिती घेण्याचा तुम्हाला सगळ्यांना अधिकार आहे. न्याय मागण्याचा अधिकार आहे, वस्तू निवडण्याचा अधिकार आहे, सुरक्षित वस्तू मिळाली पाहिजे, सेवा मिळाली पाहिजे, हे अधिकार आहेत तुम्हाला. तर त्या सगळ्या सेवांचा, वस्तूंचा तुम्ही चांगला उपभोग घ्या आणि ग्राहक राजा म्हणून तुम्हाला जी मान्यता मिळालेली आहे जगामध्ये सर्वत्र, तर राजासारखं तुम्ही राहा, कायद्याचं पण पालन करा, वस्तू सेवा घ्या, चांगल्या आणि चांगलं जीवन जगा. हेच मी आज ग्राहक दिनाच्या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छिते. महाविद्यालयापासून तुमच्या सोबत निंदळ्या स्तरावरती काम केलं ते खान, तुमचे अध्यक्ष गोलेकर आणि आपण उपस्थित सर्व माझा मित्र जमशेट्टी बसलाय. ग्राहक दिनाचा कार्यक्रम, ग्राहक दिनाचा उपक्रम आजच्या ग्राहक दिनाच्या दिवशी साजरा करण्यापुरता मर्यादित होऊन चालत नाही याची सगळ्यात पहिल्यांदा आपण लक्षात आता ज्या पद्धतीनं खान मॅडम म्हणाल्या की याच्या संदर्भात ग्राहकांमध्ये जागृती होणे गरजेची गोष्ट आहे. मुळात आपण राजा आहोत हे ग्राहकाच्या मनावर बिंबणं, ठसणं आणि त्या पद्धतीनं त्याचं वर्तन होणं ही खूप महत्वाची बाब आहे आणि काळाची गरज. ही काळाची गरज का आहे, ही महत्वाची बाब का आहे आणि ग्राहकाला या गोष्टीसाठी तयार करणं, त्याला त्याच्या हक्क, अधिकार, कर्तव्याची जाणीव करून देणं, याच्यासाठी जी काही तयारी लागते ती तयारी करण्याची जबाबदारी माझ्या माहितीप्रमाणे कायद्याने शासन यंत्रणेवरती ठेवली. आपण ज्यावेळी ग्राहकाला दोष देतो की ग्राहक अनास्था दाखवतात, त्यावेळी त्याचा दुसरा भाग असा असतो की एकंदरीत ग्राहक अशाच पद्धतीने याच्या संदर्भातला जागरूक न व्हावा यासाठी सर्व स्तरावरनं निंदळे काम चालू असतात आणि त्यामध्ये शासनाचा 90% भाग आहे. कारण जसे बाकीच्या सगळ्या गोष्टीच्या बाबतीतली जागरूकता दाखवण्यासाठी म्हणून ज्या पद्धतीनं प्रयत्न केले जातात, आता आपण निवडणुकांच्या याच्यातनं बाहेर आलो, निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मतदान व्हावं म्हणून निवडणूक आयोगाने किती उपक्रम राबवले. माझा प्रश्न आहे की वर्षभर शासन यंत्रणा, प्रशासन यंत्रणा ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी काय करतं? त्याचं उत्तर शून्य असं आहे. आजही या अनास्थेचं उदाहरण आपण इथं बघत आहोत. आमची गेली काही वर्ष ग्राहक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून सातत्याने इथं मागणी असते की हा ग्राहक दिनाचा कार्यक्रम हा कुठंतरी शहराच्या मुख्य मध्यवर्ती भागामध्ये घ्यावा की जिथं चांगल्या पद्धतीनं ग्राहक येऊ शकतील
पण जर पाट्याच टाकायचं ठरवलेलं असेल तर अशा पद्धतीचं आयोजन केलं जातं. मग ते कोणतरी इथे आलेल्यांना आणून बसवायचं, आणखीन हे करायचं. ही अनास्था सर्व स्तरावरची आहे, सर्व स्तरावरची आहे. आणि त्यामुळे मग ग्राहक आपल्या हक्क आणि जाणीवांच्या बाबतीत तो जागरूक नसतो, त्याला दोष देण्यामध्ये अर्थ नाही. कारण मुळात तो इतका विखुरलेला असतो की त्याच्या संघटनाचं काम केलं पाहिजे हे कधीतरी बिंदू माधवजींच्या डोक्यामध्ये आलं आणि त्यानंतर भारतामध्ये ग्राहक चळवळ निर्माण झाली. प्रत्येक जण जन्माला आल्या क्षणापासून आपण ग्राहक असतो आणि प्रत्येक जण अगदी शेवटचा रस्त्यावरचा भिकारी जो 5 रुपयाचा बिस्किटचा पुडा विकत घेतो आणि आपली उदरनिर्वाह करतो, तो सुद्धा कोणत्याही देशाचा जबाबदार कर भरणारा नागरिक असतो. लक्षात घ्या की आपण ज्यावेळी 5 रुपयाचा बिस्किटचा पुडा विकत घेतो त्याच्यावरती आपण 80 पैसे हे सरकारला दिलेले असतात आणि त्यातून ही सगळ्या यंत्रणा ज्या असतात त्या राबवल्या जातात. आपण जीएसटी संकलनाचे आकडे आणखी ह्या सगळ्या गोष्टी ऐकतो की ज्याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये देश चालतो. केवळ आपलाच नव्हे तर कुठलाही देश चालतो, म्हणजे जग चालतं. मग आपण जागरूक होणं, मुळात त्याला जागरूक करणं हे ह्या शासन यंत्रणेचं काम. पण ते तितक्या जाणीवपूर्वक होत नाही किंवा करू दिलं जात नाही. ही आजही इतकी वर्ष या चळवळीला झाली तरी सुद्धा आजही खेदपूर्वक नमूद करावीशी वाटते अशी बाब. ग्राहक जागरूक किती नाही काय नाही, आपण काय म्हणतो साध्या साध्या गोष्टी असतात की त्याच्यात काय तर जाऊन दे मरान दे. साधी एक गोष्ट सांगतो, एकदम साधी गोष्ट, कदाचित तुम्ही सगळ्यांनी ती अनुभवलेली असेल पण कोणीही त्याच्या संदर्भात अवाक्षर विचार केला असेल. आपण सगळेजण ती नेसकॉफी पितो आणि ते बरं पडतं म्हणून ते 2 रुपयावाली त्याची स्ट्रीप आपण मधल्या काळामध्ये 2 वर्ष वगैरे झाली असतील त्या गोष्टीला. मधल्या काळामध्ये त्यांच्या त्या 2 रुपयाच्या स्ट्रीप मध्ये काहीतरी पॅकिंग करताना गडबड झाली आणि भारतभरामध्ये माहीत नाही परंतु महाराष्ट्रात कदाचित आमच्या कोकण पट्ट्यामध्ये ही सगळी स्ट्रीप मधली जी कॉफीची पावडर होती ती कॉफीची पावडर घट्ट झालेली कॉफीची पावडर आली. ही घट्ट झालेली कॉफीची पावडर आल्यानंतर 2 रुपयाचा हप्ता म्हणून खूप जणांनी टाकून दिलेली असते. खूप जण काय करतात गेली असं खराब झाली. पण ज्यावेळी माझ्या लक्षात आलं की ही 2 रुपयाची कॉफीची ही स्ट्रीप ही खराब आहे, मी त्या स्ट्रीपवरचं ते डोळे फुटत असलं तरी सुद्धा ते वाचलं आणि त्यांच्या त्या व्हॉट्सअप क्रमांकावरती तक्रार नोंदवली. आधी त्यांचा तो सगळा मेल आला, म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने करा, हे ते सोपं नसतं, कंपनीचं असतं, कंटाळवाणंही असतं, आपल्याकडे नेटचाही प्रॉब्लेम असतो. परंतु ती मी नेटाने नोंदवल्यानंतर कंपनीचा अधिकारी माझ्याकडे भेटीला आला. नाही मग काय झालंय ते तुमच्याकडे किती आहे? तर म्हटलं आता माझ्याकडे 10-12 आहेत. बघा कंपन्यांची या वागण्याची पद्धत 10-12 आहेत. मग हे 10-12 तुम्हाला मी देतो, नाही तर त्याचे. म्हटलं 10-12 आणि 2 रुपयाचा विषय नाहीये, विषय आहे अशा किती स्ट्रीप तुम्ही बाजारामध्ये टाकल्या असतील आणि त्याच्या संदर्भातलं तुमचं धोरण काय आहे हे मला स्पष्टपणे समजलं पाहिजे. त्याच्यावरती सातत्याने गेली 2-3 वर्ष कंपनीच्या सोबत माझा पत्रव्यवहार चालू आहे. अजूनही ती नेस्कॅफे कंपनी त्याला दाद देत नाहीये, परंतु तितकाच चिवटपणा मी लावून धरलेला आहे, मी सोडलेलं नाही. लक्षात घ्या, हा चिवटपणा दाखवणं. तुम्ही मागे गेल्याच वर्षी मला वाटतं नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये बातमी वाचली असेल की एका ग्राहकाने विमान कंपनीच्या अनुचित सेवेबद्दल जवळजवळ 15 का 16 लाख रुपयाची नुकसान भरपाई त्याला राष्ट्रीय ग्राहक आयोगाने दिली आणि त्याच्यासाठी त्याला 12 वर्ष झगडावं लागलं. ही झगडण्याची मानसिकता निर्माण करणं, आपल्या हक्काबद्दलची जाणीव जागृती निर्माण करणं
हा या ग्राहक दिनाच्या आणि एकंदरीत ग्राहक चळवळीचा उपक्रम आहे. यंदाचं वर्ष हे जागतिक स्तरावरती ट्रान्झिशन टू सस्टेनेबल लाईफस्टाईल अशा घोषवाक्याने होत आहे. अनास्थेचा उल्लेख केला. आज आपण मराठी, अभिजात मराठी आणखी हे सगळं करतो, परंतु कुठल्याही शासकीय परिपत्रकात याचं साधं सोपं भाषांतर करून की बाबा शाश्वत जीवनशैलीशी परिवर्तन एवढं सुद्धा करायची तसदी घेतलेली नाही ही अनास्था. शाश्वत जीवनशैली आणि त्याचा या ग्राहक शैलीशी, ग्राहक चळवळीशी काय संबंध आहे? आज आपण ज्यावेळी बघतो आहोत, कुठेही पाऊल ठेवल्यानंतर प्रत्येक वेळी आपल्याला आपल्या जीवनशैलीला कुठंतरी छेद देणाऱ्या गोष्टी, निरनिराळ्या जाहिरातींच्या, प्रलोभनांच्या, अमिषांच्या आणि त्या सेलच्या, ऑफरच्या माध्यमातून आपल्यावरती कोसळत असतात. आणि अगदी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विचार केला तरी सुद्धा लाखो ग्राहक आणि तेही खालच्या स्तरातले, समाजाच्या खालच्या आर्थिक उत्पन्न पातळीवरचे, की ज्यांचं हातावरती पोट असतं ते या अमिषांना आणि या सगळ्या जाहिरातींच्या भूलभुलैयात अडकतात आणि कर्जाच्या विळख्यामध्ये अशा पद्धतीने गुरफटत जातात की मग आपल्याला बातमी ऐकावी लागते की आमच्या अटकने आत्महत्या केली. लक्षात घ्या की ग्राहक प्रबोधन किती गरजेचं आहे, कळतं पण वळत नाही अशी परिस्थिती आहे. आम्ही एक पतसंस्था चालवतो. या पतसंस्थेच्या अशा खालच्या, आम्ही ज्याला मायक्रो फायनान्स म्हणतो, अशा रस्त्यावरती भाजी विकणाऱ्या, मासे विकणाऱ्या, फळं विकणाऱ्या अशा महिलांचा एक मेळावा घेतला. आणि ज्यावेळी मी हा विषय त्यांच्या समोर मांडला त्यावेळी आजची सगळ्यात मोठी अडचण काय आहे, त्या बायकांनी एका सुरात उत्तर दिलं, मोबाईल. आणि वास्तव आहे, दोन्ही अर्थाने त्या मोबाईलच्या माध्यमातून तुमचा वेळ किती फुकट जातो आणि आपल्याला आपण किती रुपयाचा मारतो. महिन्याला 150 रुपयाचा डाटा आहे, कुठे 50 रुपयाचा डाटा आहे, कुठे रोज 10 रुपयाचा डाटा आहे. पण असे भारतातल्या 150 कोटी लोकांनी 10 रुपयाचा डाटा रोज मारला तरी सुद्धा किती हजार कोटी रुपये या पुरवठादार कंपन्यांच्या घशामध्ये जातात आपले कष्टाचे. आपण फक्त विचार, मग असे मी सांगितलं तसं 2 रुपयाचा करतो, 10 रुपयाचा करतो, 5 रुपयाचा करतो, पण त्याच्यातून आपल्याला काय मिळतं, किती परतावा मिळतो. साधी गोष्ट असते की ज्यावेळी माझ्या हॉटेलमध्ये आल्यानंतर ग्राहकाला मी 150 रुपयाने थाळी देतो त्यावेळी तू 100दा विचार करतो की बाबा ह्याच्यातनं मला काय रिटर्न मिळणार आहे. मग ती तृप्ती मानसिक असेल, ती तृप्ती जीवनसत्वाची असेल, ती एकंदरीत वातावरणाची असेल, पोट भरल्याच्या भावनेची असेल, परंतु त्याचा पुरेपूर परतावा मिळत असला तरच तो वारंवार जातो. इथं परताव्याच्या बाबतीत बाजूलाच राहिली, परंतु इथं आपण त्या विळख्यामध्ये फसत जात असताना ज्या पद्धतीनं ते वारंवार आपल्या अंगावरती मारलं जात आहे ही आजच्या काळामधली प्रचंड आणि प्रचंड भयावह गोष्ट आहे. आणि आज हा प्रवाह थोपवणंही सर्वसामान्यांच्या हातामध्ये राहिलेलं नाहीये. त्याच्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ज्या पद्धतीनं एड्सच्या बाबतीतलं शासन यंत्रणेने प्रबोधन केलं आणि आज आपल्याला त्या जाहिराती सुद्धा कुठे, एड्स हा विषय सुद्धा आपल्याला कुठे ऐकायला येत नाहीये, अशा पातळीवरती कुठंतरी केलं पाहिजे. आमच्या या ग्राहक चळवळीच्या म्हणून भावना शासनाच्या स्तरावरनं वरिष्ठ पातळीवरती गेल्या पाहिजेत. याच्यासाठी मी परखडपणे बोललो, स्पष्टपणे बोललो, याचा विचार झाला पाहिजे एवढीच विनंती करतो. इथं आम्हाला निमंत्रित केलं त्याबद्दल ग्राहक पंचायत मालवणच्या वतीनं आपले सर्वांचे, शासन यंत्रणेचे आभार मानतो. आता नाही पण किमान पुढच्या वर्षी तरी गांभीर्याने, किमान बाबा हा ग्राहक दिन कधी असतो
हे सांगायची गरज नाहीये, तो ठरलेला आहे. किमान एक महिनाभर आधी, 8 दिवस आधी, 15 दिवस आधी जर आम्हाला कुठेतरी विश्वासात घेऊन ठरलं तर आम्ही चांगल्या पद्धतीनं मालवणच्या मुख्य ठिकाणी एक चांगल्या उपस्थितीची, ज्याची खरी गरज आहे अशी एक ग्राहक दिनाचा कार्यक्रम करू शकू. त्याच्यासाठी म्हणून शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शीला निकास मॅडम ज्यांनी या ठिकाणी आपले विचार व्यक्त केले ते नितीन ऐशिते वाळके, त्याचप्रमाणे याचं संयोजन करण्यामध्ये महत्त्वाची जबाबदारी घेतली कापसे साहेब, ग्राहक पंचायतचे सर्व ग्राहक बंधू आणि भगिनी व्यक्त केले ते काही अंशी बरोबर आहे. आणि म्हणून मालवण तालुका ग्राहक पंचायतीला मी विनंती करेन सुरुवातीलाच, पुढच्या वर्षी ज्यावेळी जागतिक ग्राहक दिन साजरा केला जाईल त्याचं यजमानपद आपण घ्यावं आणि शासकीय यंत्रणेने त्याला सपोर्ट करावं. कारण हे म्हणतायत ते बरोबर आहे, आमचे धान्य दुकानदार संघटना आहे ती पण त्याच्यामध्ये येईल आणि ह्याचं जर प्लॅनिंग झालं अगोदर 8-10 दिवस तर चांगल्या पद्धतीने होईल. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने जो महत्त्वाचा विषय दिलेला होता, हे जस्ट ट्रान्झिशन टू सस्टेनेबल लाईफस्टाईल, त्याचा मराठी अनुवाद सुद्धा त्यांनी सांगितलं, शाश्वत जीवनशैलीकडे एक न्याय संक्रमण. मी आणि मॅडम मगाशी चर्चा करत होतो, थोडासा आमच्या डोक्यावर, म्हणजे आम्ही दोघांनी 10 वर्ष काम केलेले आहे ग्राहक आयोगामध्ये, अनेक न्याय निवाडे दिलेले आहेत आणि संकल्पना एवढी मोठी आहे की त्याच्यात आमचे सुद्धा हात अपुरे पडू शकतील, पण कधीतरी कोणीतरी ती सुरुवात केली पाहिजे. संपूर्ण अंधार घालण्याचं सामर्थ्य काजव्याकडे कधीच नसतं, पण अंधाराला छेद देण्याचं काम मात्र काजवा निश्चित करू शकतो. ते काम आपण सर्वांनी आपण करायचं. ग्राहक प्रत्येक ठिकाणी मी असं म्हणेन लुबाडलाच जातोय. ज्याचा जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक व्यक्ती ही ग्राहक असते आणि मग कधीतरी आपण असं म्हणतो फसवलं. साधं उदाहरण आहे, आपण कोल्ड्रिंकची बॉटल घेतो, म्हणजे थंड होण्याचे जे चार्जेस असतात त्याच्यावर लावले जातात, आपण ते पे करतो. आता इथे बसले आपण 90% लोक पे करतो, आपण कधी त्याला विचारत नाही कारण त्याची आपण पावती घेत नाही. एकदा मी जिल्हा ग्राहक मंचावर असताना, आयोगात असताना राऊतसाहेब DSO होते आणि बऱ्याच वेळा आमची मीटिंग त्यावेळी माझ्याकडे चार्ज असल्यामुळे कलेक्टर ऑफिसमध्ये ज्या ज्यावेळी मीटिंग व्हायचे त्यावेळी आम्ही एकत्र असायचो. मला एक दिवशी म्हणाले, खोबल साहेब मी कुडाळजवळच्या एका खेडेगावात गेलो आणि तिथे कोल्ड्रिंक्स घेतलं आणि त्याची पावती घेतली, म्हणजे 10 रुपयाचं हे असेल आणि त्याचं वरचे चार्जेस 5 रुपये समथिंग काहीतरी घेतले असतील, त्याचं पावती मी घेतलेली आहे. काय करता येईल म्हटलं, ग्राहक म्हणजे तक्रार दाखल करत. लेटर आम्ही तक्रार केली, जस्ट एक नोटीस त्यांना पाठवली. दुसऱ्या दिवशी तो माणूस धावत आला. तुम्हाला सांगतो एवढी भीती त्या कायद्याची आहे. गोष्ट छोटी आहे. आणि ग्राहकांमध्ये, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ग्राहकांमध्ये सजगता नाही असं म्हणायला मी तयार नाही. बाकी साहेब हे जबाबदारीने बोलतोय. आमच्याजवळ अशी एक केस आली होती, एका सर्वसामान्य माणसाने एक पंचा खरेदी केला. मॅडम मला माहिती आहे पंचाची किंमत किती असेल, 50 रुपये असेल आणि तो निकृष्ट दर्जाचा ठरला म्हणून त्याने ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल केली. त्याच्या मागे दुसरा कंगोरा असू शकतो, दुसरी बाजू सुद्धा असू शकते की त्याची बाचाबाची झाली. त्या रागातून त्याने ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल केली आणि तक्रार केल्यानंतर त्याला नोटीस केल्यानंतर तो माणूस आला, त्याने कॉम्प्रो करण्याचा प्रयत्न केला. त्या माणसाने हटून बसला, तो अजिबात मी कॉम्प्रो करणार कारण मी आता न्याय मागतोय. न्याय प्रक्रियेमध्ये मी आलो आणि शेवटपर्यंत ती केस चालली. मला वाटतं त्या 50 रुपयाच्या पंचासाठी त्याला 500 रुपये मेंटली हॅरेसमेंट म्हणून आम्हाला द्यावे लागेल. म्हणजे एवढी त्या कायद्याची ताकद आहे, त्याच्यामध्ये वेपन्स आहे, ते कशा पद्धतीने वापरायचे ग्राहकांनी ठरवायचं. शासनाने आपल्याकडे कायद्याने जे काही आपल्याला अधिकार दिलेले आहेत त्या अधिकारांचा वापर जर आपण करणार नसू आणि म्हणून म्हातारी मेल्याचं दुःख नाही काळ सोपावतो. म्हणजे एखादी गोष्ट कोल्ड्रिंकचे 10 रुपये 5 रुपये मी दिले याला नाहीये,
ते सातत्याने घडते, म्हणजे अन्याय सहन करण्याची प्रवृत्ती मानवाकडे आहे. पण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आता म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही असताना केसेस खूप फायलिंग कमी होत होतं, पण आता बऱ्यापैकी केस झालं, बिल्डिंग झालेली आहे व्यवस्थित. आणि जनरली लोकांना म्हणजे सुशिक्षित लोकांना, मला परवा मी आता कापसे साहेबांना म्हटलं, आपल्या ह्या यंत्रणेमधल्या एक अधिकाऱ्याने मला कालच फोन केला आणि असं माझा जरा मशीनचा प्रॉब्लेम झाला आहे, त्याच्याबद्दल कुठे काय करता येईल. हो म्हटलं, तुम्ही ओरसच्या ऑफिसमध्ये आहात आणि तुमच्या हाकेच्या अंतरावरती कार्यालय आहे, तिथे तुम्ही जा. आणि मी तिथे अवधू सावंतांचा नंबर दिला, तिथे त्यांना भेटा आणि माझं नाव सांगत मला सगळी ते मदत करेल. परंतु जनरली लोकांमध्ये कसं होतं, कोर्टामध्ये जायचं नाही. कोर्टामध्ये ही तुम्हाला अतिशय फास्ट प्रोसिजर आहे. फक्त कंडिशन अशी होती, समोरच्याने वकील दिला की आपल्याला वकील द्यावं लागतं. तिथे शिरोडकर साहेब होते, तिरोडकर साहेब होते. ते लोकांना मोबिलाइज करून लोकांच्या केसेस स्वतः घेऊन जायचे आणि त्या ठिकाणी वकील न देता त्यांच्या लोकांच्या केसेस मांडायचे. तुम्ही मांडू शकता ना केसेस. इथे जे प्रतिनिधी आहेत ग्राहक पंचायत, ते एखाद्याने ठरवायचं तर लोकांच्या केसेस घ्यायच्या, जायचं, ते प्रतिनिधित्व करायचं. तुम्ही त्यांचे केसेस त्यांचं प्रतिनिधित्व करून मांडू शकता, वकील देण्याची गरज नाही. पण प्रोसिजरवरती शपथपत्र कसं दाखल करायचं, मग त्याने म्हणणं दाखल केलं, त्याच्यावर म्हणणं आपलं म्हणणं कसं दाखल करायचं, याच्यामध्ये मग शेवटी आपल्याला वकील लागतो आणि मग ती प्रोसिजर लेंदी होत जाते. 90 days डिस्पोजल आहे, 90 दिवसाचं डिस्पोजल आहे. परंतु आम्ही जबाबदारीने आम्ही सांगतो 90 दिवसामध्ये कधीच आमचं डिस्पोजल झालेलं आहे. कधी वकिलांनी तारीख पुढची मागून घेतली, कुठे त्याची पुरस्थिती द्यायची राहिली. हे सगळे प्रकार आपण जर बघितले तर ह्या न्याय प्रक्रियेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं वेपन शासनाने आपल्या ताब्यात दिलेलं आहे. त्याचा वापर कसा करायचा हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून ग्राहक दिन येथील जातील, परंतु ग्राहक इथला हा सजग झाला की नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि मग ग्राहक चळवळीमध्ये काम करणाऱ्या मंडळी हे केलं पाहिजे की लोकांमध्ये हा कायद्याची जागृती निर्माण केली. आणि याचं कायद्याने काय होते असं नाही आहे. मगाशी साहेब ते म्हणालात की त्याचा काय, जो दोषी असेल त्याला चांगल्या पद्धतीने तिथे दोषी पकडलं जातं, धरलं जातं. तुम्हाला मेंटली हॅरेसमेंट त्याच्यामध्ये तुम्ही मागू शकता, तुमचं नुकसान भरपाई मागू शकता. त्याच्याही पलीकडे जाऊन तुम्हाला 25 आणि 27 सेक्शन, आता नवीन 71 आणि 72 मला वाटतं मला 71 आता झालं ते सेक्शन, आणि त्याला पॉवर्स डिस्ट्रिक्ट जजच्या पॉवर्स ज्या ग्राहक आयोगाला दिलेले आणि त्याची जप्ती अटॅचमेंट सेक्शन 25 खाली जे आहे, म्हणजे नवीन आता सेक्शन आलं 71, त्याच्यामध्ये जप्तीचे अधिकार आहेत. आणि ते जप्तीचे अधिकार त्यांना ऑर्डर कलेक्टरना करावे लागते. कलेक्टर ती प्रॉपर्टी समजा एक्झिक्युशन नाही झालं, म्हणजे ग्राहक न्यायालयाने निर्णय दिला आणि त्याचं पूर्तता त्याने नाही केली, तर तुम्हाला ह्या सेक्शनकडे जाऊ शकता. त्या संबंधित माणसाची प्रॉपर्टी तुम्ही जप्त करण्यासाठी ॲप्लिकेशन करू शकता. एवढी त्याची व्याप्ती रुंदावलेली. मी एक साधं तुम्हाला सांगतो, म्हणजे आता सगळ्या डिटेल्समध्ये मी मगाशी मॅडमला म्हटलं की सेक्शन लोकांना समजत नाही, पण एखादी केस सांगितलं पटकन समजतं. अनुचित व्यापार पद्धतीचा वापर कशा पद्धतीने होऊ शकतो. आमच्यासमोर एक केस चाललेली होती, अनगोळकर केस, जगदीश अनगोळकर केस. त्यांनी मॅटिस नावाची गाडी खरेदी केली. ती गाडी खरेदी केल्यानंतर 3 महिन्यानंतर गाडी व्यवस्थित चालत होती आणि 4थ्या महिन्यात त्या गाडीमध्ये वारंवार बिघाड करायला लागली. मॅटिस नवीन गाडी 2,27,000 समथिंग 72,000 समथिंग काहीतरी किंमत होती. आणि खरेदी ती त्याने केली होती बापना मोटर्स नांदेडहून ती गाडी त्याने आणलेली होती. मग बिघाड झाला तर त्याने त्या बापना मोटरशी संपर्क साधला आणि संपर्क साधून त्यांना सांगितलं असं गाडी बिघाड होतोय, तर म्हणाल तुम्ही तिथे करून द्या, आम्ही तुम्हाला 35,000 रुपये पाठवून देतो. म्हणजे बघा इझिली त्याने 30-32,000 रुपये त्यांना पाठवून दिले. त्याने म्हटलं ठीक आहे, आता गाडीचा खर्च वाढला, नवीन गाडी 32,000 रुपये आपल्याला काय खर्च होईल तो करता येईल. कालांतराने गाडी चालायला लागली, पण पुन्हा एकदा त्याच्यामध्ये बिघाड राहायला लागला. मग ते कंटाळले, त्याने त्या कंपनीला कळवलं की मी आता गाडी घेऊन तिकडे येतो. मग एक शेवटी नागपूरला गेले. परत त्याने जुजबी हे केलं आणि जवळपास 7 ते 8 महिने चाललं होतं. 7-8 महिन्यानंतर त्यांना एक निनावी फोन आला नांदेडवर आणि त्या फोनवर त्याने काय सांगितलं, तुम्ही जे आता त्याचा गाडीचा नंबर आता माझ्या लक्षात नाही येतो, त्या गाडीची जी खरेदी केलेली आहे त्याचा चेसिस नंबर हा आहे आणि ती गाडी नांदेड आरटीओला रजिस्टर झालेली. म्हणजे काय झालंय, त्याने त्या होलसेलरने त्या डिस्ट्रीब्युटरने गाडीच्या बापरा मोटर्सने त्यांना डुप्लिकेट गाडी म्हणजे एकदा सेल केलेली गाडी परत त्याला विकलेली होती. याला अनफेअर ट्रेड प्रॅक्टिस म्हणतात, अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब. आणि त्याच्यामुळे त्यांनी केस दाखल केली. तुम्हाला सांगतो या केसमध्ये आमची खूप चर्चा झालेली होती. मी त्याची जजमेंट केली होती. त्या जजमेंटमध्ये एक्सपर्टी झाली होती, ती पार्टी आली नाही, बापना मोटर्स आली नाही.
आम्ही निकाल दिल्यानंतर आली आणि त्या जजमेंटमध्ये उल्लेख आम्ही असं केला होता की त्याला ती गाडी परत मिळावी, सॉरी त्याचे पैसे परत मिळावे, मेंटली हॅरेसमेंट त्याला आम्ही दिलेली होती. आणि मी एक मुद्दा त्याच्यामध्ये सायलेंट ठेवला होता, गाडीचं काय करायचं. कारण जनरली एवढी किंमत गेल्यानंतर गाडीसोबत त्या संबंधित त्याला परत करायला होती, कोणाला मॅन्युफॅक्चरला, म्हणजे जो बापना होता त्याला. मी ते सायलेंट ठेवलं, त्याच्यामुळे ते आले आमच्याकडे. आमचे अध्यक्ष त्यावेळी मला वाटतं हे होते आपले नागपूर गोसाई सर. त्यांना म्हणाले असं असं आहे आणि तुम्ही गाडीचं पण त्यांना हे केलं नाही, गाडी पण त्यांना तुम्ही करताय आणि हे कसं काय झालं. मला गोसाई साहेबांनी बोलून घेतलं, सांगितलं साहेब असंच आहे, तुम्ही ते थोडं मला जजमेंट हे वाटते खटकते. साहेब म्हटलं आपल्या हातातून तीर सुटलेलं आहे, त्या जजमेंटचं पुढं काय जाऊ दे ना, अपिलाला होऊ दे ना. तुम्हाला सांगायला अत्यंत म्हणजे मी अभिमानाने सांगेन ती केस सुप्रीम कोर्टापर्यंत गेली आणि त्याचं माझं जजमेंट कन्फर्म झालं. कारण काय झालं, कन्फर्म होण्याचं कारण असं होतं की मी त्यामध्ये उल्लेख एक वाक्य केला की सर्वसामान्य माणूस ज्यावेळी एखादं वाहन किंवा एखादी घर किंवा कुठली वस्तू खरेदी करतो त्यामध्ये त्याचं स्वप्न असतं आणि ते स्वप्न त्या स्वप्नाचा ह्या बापनामधून पूर्णपणे भंग केलेला आहे. आणि त्याच्यामुळे माझं कन्फर्म झाल्यामुळे त्यांना गाडी पण मिळाली, ती गाडी पण मिळाली त्या ग्राहकाला आणि पैसे सुद्धा. अशा पद्धतीने जर म्हणजे तुम्हाला अनुचित व्यापारी पद्धतीचा एक मी तुम्हाला प्रकार सांगितला कशा साध्या गोष्टीत. आज एक तुम्हाला छोटी गोष्ट सांगतो. आपण एखाद्या गाडीत बसतो, बोर्ड लावलेला असतो, काय बघत नाही, काय वेळा बोर्ड लावले जात नाही एस टी महामंडळाच्या ह्याच्यामध्ये, ती सुद्धा सेवेची त्रुटी आहे. तुम्हाला सांगतो मी समजा असा एक प्रवासी घडलेला आहे, तो गाडीत बसला, त्याला माहिती नाही रेग्युलर गाडी लागली, तो गाडीत बसला, त्याला दुसऱ्या बाजूला जायचं होतं, गाडीचं पुढे गेलं त्याला समजा ही गाडी तिकडे जात नाही. त्याने अशा प्रकारची केस सुद्धा दाखल केलेली आहे, ती सुद्धा सेवेतील त्रुटी ठरली. आणि जे म्हणजे ग्राहक म्हणजे कोण आहे, जो मोबदला देऊन सेवा किंवा वस्तू खरेदी करतो तो ग्राहक. म्हणजे सुटसुटीत व्याख्या, तुम्ही जिथे पे करता म्हणजे तुम्ही तिथे ग्राहक. आणि ह्या ग्राहकाच्या सुटसुटीत व्याख्येबरोबर प्रत्येक माणूस ह्या भारतातला प्रत्येक नागरिक, या जगातला प्रत्येक नागरिक हा ग्राहक करतो. आणि म्हणून मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत अधिकारांच्या संदर्भातल्या, ज्या प्रत्येक गोष्ट म्हणजे जी वस्तू आहे, काही वेळा छापील साड्या आपण खरेदी करतो, अशी एक केस झालेली एका मंचामध्ये झालेली. साड्या आपण खरेदी करतो, साडीची किंमत सेलमध्ये असते आणि त्याची समजा आपण 200 रुपयाला साडी घेतो, घरी जाऊन बघतो त्या गाडीत साडीच्या आतमध्ये म्हणजे प्राईज हे लावलं टॅग लावलेलं असतं, त्याच्यावर त्या साडीची किंमत कमी असते, 100 रुपये असते. आणि मग त्याच्या लक्षात आली मी ही साडी त्यांच्या सेलमध्ये 200 रुपयाला घेते, साडीची मिळवता किंमत 100 रुपये आहे. तुम्ही जाऊ शकता ना ग्राहक तुमच्याकडे, पण आपण काय करतो ह्याच्यात कशाला गेलं पाहिजे. आणि म्हणून मी मगाशी म्हटलं म्हातारी गेलं चुकतं नाही, काळ सुद्धा होतो. आणि म्हणून त्या दृष्टीने आज इथे बसलेली जी मंडळी आहेत जरी कमी असली तरी ह्या प्रत्येकाने ठरवलं की मी 10 लोकांना ही गोष्ट मी सांगत जाईल. आणि म्हणून त्याच्यातून आपण ग्राहकांना अधिक सजगता आणू शकतो, जागरूकता आणू शकतो. आणि ह्या ग्राहक मंचाचं ग्राहक दिनाचं जे औचित्य आपण साधतो ते एवढ्यासाठीच आहे की ग्राहकांचं प्रबोधन झालं पाहिजे, त्याला हा कायदा समजला पाहिजे. आणि सोपी पद्धत आहे, जिल्ह्यामध्ये हे आहे 3 टायर व्यवस्था आहे. त्याला आपला जिल्हा लेवलला जिल्हा आयोग आहे, त्याच्यानंतर स्टेटला आहे, राज्य आयोग आहे आणि त्याच्यानंतर नॅशनल कमिशन आहे. 3 स्तरावर हे काम चालतं. जशा केसेसचं हे होतं आता कालच म्हणजे तो विवादाचा प्रश्न होणार नाही, पण 50 लाखापर्यंतच्या केसेस ह्या फक्त जिल्हा पूर्वी 1 कोटी मध्यंतरी केलं. आम्ही ज्यावेळी बाहेर पडलो मॅडम त्यावेळी 1 कोटीपर्यंत केलं होतं, पण पुन्हा एकदा त्यांनी 50 लाखापर्यंतची मर्यादा आणलेली आहे. आणि 50 लाखाच्या वरती केसेस ज्या आहेत त्या राज्याकडे चालतात आणि अतिशय फास्ट ट्रॅक कोर्ट आहे, अतिशय जलद गतीने चालतं. ह्याचा या सगळ्या मंडळी तुम्ही सगळ्यांनी फायदा घेतला पाहिजे. अनेक केसेस आहेत, ह्या केसेसचा ओळख आपल्याला वेळ परत आपण बरेच वाचलेले आहेत. आणि नितीन यांनी जो या ठिकाणी सांगितलं आहे, मला वाटतं ते स्वतः व्यापारी मंडळाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत. याच्यामध्ये सगळ्यांना मोटिवेट जर केला तर अशा प्रकारचा चांगला उद्या आज यावर्षी कणकवलीने यजमानपद घेतलेलं आहे कार्यक्रमाचं, ते यजमानपद मालवण तालुक्याने ग्रामपंचायतीने घ्यावं. त्याला आमचं सगळ्यांचं म्हणजे आमची लोकांचं म्हणजे खऱ्या अर्थामध्ये फलित आजच्या या कार्यक्रमाचं फलित काय असेल तर अशा प्रकारचा चांगला कार्यक्रम आपण या माध्यमातून घेऊ शकतो. ग्राहक याच्या संदर्भातल्या वेगवेगळ्या संदर्भाने ह्या आणि एका दिवसापुरतं नाही आहे, हे वारंवार तुम्ही सगळे ग्रामपंचायत मंडळी आहेत, तुम्ही महिन्यातून 2 महिन्यातून एकत्र बसलं पाहिजे, ह्याच्यावर चर्चा केली पाहिजे. 19मध्ये जो काय झाला त्याच्यात अनेक अमेंडमेंट चांगल्या पद्धतीने आलेले आहेत आणि ऑनलाईनचं मार्केटिंगचं त्याच्यामध्ये नव्हतं, ते आता इन्क्लूड झालेलं आहे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून ह्या नवीन ज्या अमेंडमेंट ज्या आहेत त्या आपल्याला समजत जातील, कायदा समजत जाईल. आणि एकदा तुम्हाला समजलं की तुम्ही 10 लोकांना जरी केलं 100 लोक त्याच्यामध्ये निर्माण होतील. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला बोलण्याची संधी दिली, माझे विचार मांडण्याची संधी दिली, त्याबद्दल संयोजकांना धन्यवाद. या ठिकाणी